चला तर मग आज आपण बनवणार आहोत पनीर पराठा. त्याच्यासाठी मी इथं पनीर खिसून घेतलेलं आहे, कोथिंबीर चिरलेली. आपण जसं चपातीला पीठ मळून घेतो बघा, तशा पद्धतीने कणिक घेतलेली आहे. तेल, चवीनुसार मीठ, थोडीशी हळद, धना पावडर व थोडासा चाट मसाला घेतला आहे, मिरची पावडर, गरम मसाला आणि आपला पनीर मसाला. बघा आता आपण काय करूयात, पनीरमध्ये ना कोथिंबीर टाकून घेऊयात. त्याच्यानंतर आपण घेतलेले सगळे मसाले आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे बघा, कारण कणकणी पण मीठ असते बघा, त्याच्यामुळे आपण याला थोडंसं मीठ टाकून घेणार आहोत. हे सगळं मिक्स करून घ्यायचे बघा, व्यवस्थित पनीरला सगळा मसाला लागला पाहिजे. खूप पौष्टिक आहे बघा हा पदार्थ आणि झटपट पण होतो, जास्त काही कष्ट करायची पण गरज नाही. सकाळच्या घाईमध्ये पटापट उरकणारा असा हा पदार्थ आहे आणि चवीला तर खूप भारी लागतो बघा. आपण असं सगळं व्यवस्थित मसाला आणि पनीर एकजीव करून घेतले बघा, मिक्स करून. आता आपण पराठा बनवूयात बघा. थोडंसं कोरडं हाताला पीठ लावून घेतलं आहे. आता आपण याच्यातील एक थोडासा गोळा कणकीचा काढून घेणार आहोत. आपण जसा पोळीला उंडा करतो बघा, त्याच पद्धतीत आपण हे बनवून घेणार आहे बघा. मी थोडंसं पीठ लावून घेतलं आहे. आपण पारी बनवून घेणार आहोत याची. आता याच्यामध्ये आपलं सारण भरायचे. तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही भरू शकतात बघा, कमी जास्त बघा. अशा पद्धतीने भरून घ्यायचे सगळीकडे आणि हे पूर्ण बंद करायचे बघा. एक्स्ट्राचं पीठ मी थोडंसं काढून घेतले आणि आपल्याला हे 2 उंड्याचं पूर्ण असा उंडा बनवून घ्यायचा आहे. आता कोरड्या पिठात मी बुडवून घेते बघा. मग कोरड्या पिठात बुडवून आपण लाटून घेणार आहे. बघा अशा पद्धतीने थोडंसं पीठ लावले बघा, लाटून घेऊयात. खूप पातळ पण नाही बघा करायचं आपल्याला, खूप जाड पण नाही ठेवायचं बघा. असं गोल गोल फिरवून जरी लाटलं तरी चालेल. बघा मी खूप जाड पण नाही ठेवलेलं आणि खूप पातळ पण नाही. आता आपण तव्यावरती थोडंसं बघा, तव्यात मी थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे. आता पराठा आपण टाकून घेऊयात. तवा तापवून घ्यायचा आहे बघा चांगला. आता मी गॅस एकदम मोठा केलेला आहे बघा. वरील साईड मी थोडंसं सुक्कं आपले पराठा झाला की पलटून घेऊयात. आता थोडं तेल लावून घ्या. इथं तुम्ही तेल, तूप, बटर काही लावू शकता बघा आपल्या आवडीनुसार. मी तेलच लावून घेतलेलं आहे. असाच पण खायला खूप भारी लागतो बघा हा पराठा. बघा आपला पराठा कसला छान फुगत आहे. असं आपण दोन्ही बाजूने आलटी पलटी मारून बघा व्यवस्थित भाजून घ्यायचे बघा. कसला टम फुगलेला आहे पराठा आपला.
बघा आपला पराठा आता व्यवस्थित भाजलेला बघा. बघा कसला छान झालेला आहे. आता आपण हे काढून घेऊयात. बघा आपले पराठा रेडी झालेला आहे. आता यात थोडीशी चटणी बघा आणि थोडंसं मीठ टाकून घेणार आहोत. बघा असा पराठा मस्तपैकी पनीरचा, दही आणि त्याच्यासोबत लोणचं खूप छान लागतो बघा. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.